शिल्पकार शिल्प घडवतो, त्या शिल्पाला सुंदर आकार देतो आणि शिल्पाचे रूपांतर मूर्तीत होते. ती मूर्ती बनून तिचे स्थान देवघरात जाते. काही लोक माणूस बनून जन्मास येतात आणि देव बनून आपल्या कार्याचा ठसा जनमानसाच्या हृदयात उमटून आपल्या अनंत आठवणींचा गोप गुंफून इतिहास बनून अनंतात विलीन होऊन जातात. आदिवासी बहुजन समाजाच्या विकासासाठी अविरतपणे काम करणारा एक द्रष्टा शिल्पकार, उच्च विद्याविभूषित असूनही नोकरी न पत्करता राजकारणातून समाजकार्य करायचं आणि समाजकार्यातून दीन दलित गोरगरीब आदिवासी समाजाच्या विकासासाठी अविरतपणे काम करण्याचा ध्यास घेऊन आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत काम करण्याचा निर्धार करणारा एक संघर्षमयी यात्री आपल्या अनंत आठवणींचा इतिहास बनून जगाचा पोरका करून अनंतात विलीन झाला. आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालये व वसतिगृहांच्या वतीने संस्थेचे प्रधान कार्यालय राजूर येथील सभागृहात स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभेत शिक्षकांनी पिचड साहेबांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याची माहिती देताना सांगितले की कळसुबाई शिखराची उंची एवढी विकास कामाची उंची गाठणारा आदिवासी समाजाचा मान, स्वाभिमान आणि अस्मिता जपणाऱ्या या युगपुरुषाने निळवंडे धरण, पिंपळगाव खांड धरण, पाडोशी धरण, मुळा नदीवरील बलठण, आंबीत धरण, भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप, पाणी वाटपावर अकोलेकरांसाठी न्याय हक्क, ठिकठिकाणी किटवेअर्स ही कामे करून ते जलनायक बनले. तर कोदणी व घाटघर येथे जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करून सर्वसामान्य जनतेचं आयुष्य प्रकाशमय बनवलं. डोंगराळ, दुर्गम आदिवासी भागात शासकीय अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अगस्ती सहकारी साखर कारखाना, अमृतसागर दूध संघ, शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, पेसा कायद्याची निर्मिती, आदिवासी समाजाच्या विकासासाठी 9% स्वतंत्र आर्थिक बजेट, डोंगरदऱ्या फोडून रस्त्याची निर्मिती, घराघरापर्यंत रस्ता, एक ना वीत अनेक विकास कामांची रीक, शब्द अपुरे पडतील आणि लेखणीची शाही संपेल इतकी विकास कामे, जनसामान्यांच्या मस्तकी लक्ष्मीचा मुकुट परिधान करून सतत जनतेच्या विकासासाठी झटणाऱ्या या संघर्षमय यात्रेचा शेवट जरी झाला असेल तरी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी केलेल्या विकास कामांचा इतिहास मात्र सदोदित तेजोमयी राहील. राजूरमध्ये पार पडलेल्या अभिवादन सभेत आदिवासी उन्नती सेवा मंडळातील शिक्षकांनी स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांच्या विकास कार्यावर टाकलेला एक छोटासा प्रकाशझोत. CSK न्यूजचे ब्युरो चीफ संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट.